चिंचोळी एमआयडीसी येथील साई केमिकल या कंपनीला अचानक भीषण आग लागली। या आगीमुळे आजूबाजूचा परिसर मोठ्या प्रमाणात दूषित झाला आहे। दरम्यान प्रहार संघटनेने याची माहिती घेतली असता साई केमिकल कंपनी ही अवैधरित्या तिथे कंपनी चालवत असल्याचं निदर्शनास आलं। याआधी प्रहार संघटनेनं विविध कंपन्यांसंबंधी प्रदूषण विभागाकडे मोरे यांच्याकडे तक्रार केली, परंतु प्रदूषण विभागाचे मोरे यांच्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। येणाऱ्या काळात कारवाई न केल्यास प्रदूषण विभागाचे मोरे यांचं तोंड काळं केल्याशिवाय प्रहार गप्प बसणार नाही, असा इशारा माध्यमांशी बोलताना प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला आहे। मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। चिंचोळी एमआयडीसी मध्ये काही कामानिमित्त आला असता साई केमिकल नावाची कंपनी पूर्ण म्हणजे आत केमिकल युक्त काही म्हणजे डबे वगैरे एकदम स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली। आपण पाहताय मागच्या बाजूला पूर्ण आजूबाजूचा परिसर दूषित झालेला आहे। प्रदूषण खात्याला वेळोवेळी याच बाबतीत नाही, साई केमिकलचं सोडा ह्याच्या आधी सुद्धा अनेक कंपन्यांच्या विरोधात पत्रव्यवहार केला असता प्रदूषण अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत। या प्रदूषणामुळे अनेक लोकांना आजूबाजूच्या फॅक्टरीवाल्यांना त्रास होतो। इथून निघणारं केमिकलयुक्त जो धूर आहे, जर धूर कोणाच्या डोळ्यात गेला किंवा लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, याच्यापासून फार मोठ्या प्रमाणात त्यांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे। अशामध्ये केमिकल फॅक्टरी उन्हाळ्यात स्फोट होतो आणि जर काही जीवितहानी झाली किंवा मानहानी झाली तर याला जबाबदार कोण, असा मला सामान्य जनतेला प्रश्न विचारायचा आहे। जेणेकरून ही फार मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडलेली आहे। अशा अनेक दुर्घटना इथं एमआयडीसी चिंचोळी एमआयडीसी परिसरात घडतात। इथं काही लोकांजवळ केमिकलचे लायसन नसताना सुद्धा अनधिकृत आर्थिक देवाणघेवाण करून प्रदूषण अधिकारी असतील किंवा एमआयडीसीचे अधिकारी असतील किंवा संबंधित इकडचे पोलीस प्रशासन असतील, यांना आर्थिक देवाणघेवाण करून हे जे फॅक्टरी आहेत केमिकलचे हे चालवले जातात। याच्यापासून जर दुष्परिणाम झाला किंवा एखादा मोठी घटना जर घडली तर याला कोण जबाबदार आहे। वेळोवेळी पत्र देऊन वेळोवेळी असे अपघात घडतात असं सांगून सुद्धा मोरे कुठल्याही पद्धतीत प्रदूषण अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत। आता प्रदूषण अधिकारी आणि प्रहार यांच्यामध्ये जे काही वाद वितुष्ट होणार आहे तो शेवटच्या टोकाला जाणार आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोरेंना काळं फासल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाहीत, या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। नमस्कार, मी ज्योतिराम शिंदे, सब फायर ऑफिसर, चिंचोली एमआयडीसी। आम्हाला कंपनीतून असा कॉल आला की साई केमिकल कंपनीमध्ये आग लागली आहे, प्लॉट नंबर B36 मध्ये। कॉल आल्याबरोबर आम्ही आगीच्या घटनास्थळी ताबडतोब हजर झालो। आगीचे मोठे रौद्ररूप दिसल्याबरोबर आम्ही अग्निशमन वाहनापासून दोन होजरीलच्या 2 लाईन टाकून आग विझवण्याचा प्रारंभ केला आणि पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळे आम्ही पाण्याचे 2 टँकर 12,000 लिटरचे 2 टँकर मागवले आणि सोलापूर महानगरपालिका यांचे अग्निशमन एक वाहन हे बी घटनास्थळी हजर झाले होते। असे आम्ही एकूण आगीच्या घटनास्थळी 36,000 लिटरचे पाणी आम्ही यूज केलेले आहे। आणखी 12,000 ते 24,000 लिटर पाण्याची अपेक्षता आहे, तरी आग चालू आहे। आमचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। आगीचे कारण आम्हाला समजू शकलेलं नाही। आगीच्या घटनास्थळी जीवितहानी काही झालेली नाही। कंपनीचे नाव साई केमिकल्स। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।